श्री स्वामी समर्थ समर्थी स्वादमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतोय शेंगदाणा आणि तीळ घातलेला खमंग असा खरडा। ही रेसिपी माझ्या आईची आहे। माझी आई नेहमी असाच खरडा बनवायची। ती रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते, तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। चला तर मग सुरुवात करूया। तर तुम्हाला आवडतील अशा कोणत्याही प्रकारच्या तुम्ही मिरच्या घ्या, कमी तिखट जास्त तिखट। तर मी इथे अशा पोपटी कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या घेतल्यानंतर सर्वप्रथम त्याचे पाठीमागचे देठ काढून घ्या। देठ काढल्यानंतर मिरच्या 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, का तर मिरचीच्या झाडावरती औषध फवारणी केलेली असते, त्यामुळे त्या स्वच्छ धुवूनच घ्या। मिरच्या धुतल्यानंतर एक सुती स्वच्छ कापड घ्या आणि त्याच्यावरती मिरच्या घाला आणि त्या कोरड्या करून घ्या। आता मिरच्या कोरड्या केल्यानंतर त्या हातानेच मोडून घ्या। खरड्यासाठी आपण हातानेच मिरच्या मोडायची, त्याला एक वेगळीच टेस्ट असते। तुम्ही करून बघा एकदा। आता त्यासाठी लागणारे जिन्नस बघा आपल्याला, एक छोटी वाटी शेंगदाणे, एक मोठा चमचा जिरे, मोठा चमचा तीळ, तेल, लिंबू, ताजी कोथिंबीर, ताजा कढीपत्ता, लसूण एवढं लागणार आहे आपल्याला। आता सर्वप्रथम कढई गॅसवर गरम करायची आणि त्यामध्ये मोडलेल्या सर्व मिरच्या घालून घ्यायच्या। हलक्या हाताने मंद आचेवर आपण या मिरच्या खरपूस अशा भाजणार आहोत। एक 10 मिनटं आपल्याला लागतील मिरच्या भाजण्यासाठी। बघा 10 मिनटानंतर अशा आपल्या मिरच्या भाजलेल्या आहेत, जास्त पण करपवायच्या नाहीत। आता कढईमध्ये थोडं तेल घालायचं। तेल घातल्यानंतर त्यामध्ये छानपैकी शेंगदाणे टाकायचे आणि ते छानपैकी खमंग असे खरपूस भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजले की आता त्यामध्ये कढीपत्ता घालायचा। कढीपत्ता हलकाच कुरकुरीत करायचा। कढीपत्त्यामुळे खरड्याला खूप छान टेस्ट येते। तुम्ही एकदा नक्की खरड्यामध्ये कढीपत्ता घालून बघा। आता आपला कढीपत्ता कुरकुरीत झाला की तो आपण काढून घ्यायचा। कढीपत्ता काढला की त्यामध्ये आपण लसूण घालायचा। लसूण हलकाच सोनेरी कलर येईपर्यंत भाजायचा आणि काढून घ्यायचा। आता सर्व हे भाजलेले जिन्नस एकत्र केलेत आपण। आता राहिलेल्या तेलामध्ये काय करायचं, जे आपण जिरे घेतले होते ते जिरे घालायचे। जिरे भाजले की त्यामध्येच तीळ घालायचे। आता हलकेसेच भाजून घ्यायचे आणि आपण जी ताजी टवटवीत कोथिंबीर घेतलेली भरपूर प्रमाणात, ती आता ह्यामध्ये घालून घ्यायची। कोथिंबीर पण तेलामध्ये परतून घ्यायची। आता सर्व जिन्नस हे ह्यामध्ये घालायचे आणि 1-2 मिनटं परतून घ्यायचं सर्व। अशा पद्धतीचा खरडा तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। खूप छान लागतो, अगदी लहान मुलं देखील खातील असा हा खरडा बनतो, अजिबात तिखट होत नाही। आता असंच आपण ह्याला मिनिटभर परतलं। आता मिनिटभर परतल्यानंतर चवीसाठी आपण थोडं यामध्ये सेंधव मीठ घालायचं, अर्धा चमचाच सेंधव मीठ थोडं घालायचं आणि आता साधं मीठ यावर घालून घ्यायचं। आता काय करायचं, कढई खाली घ्यायची, एक कापड घ्यायचं आणि त्या कपड्याने कढईला एका बाजूने असं घट्ट पकडायचं आणि एक तांब्या घेऊन आपण हे बारीक करायचं। आता हे खरडलं जातं, खरडूनच केला जातो म्हणून ह्याला खरडा म्हणतात। तर बघा आपला अशा प्रकारे खरडा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। गरम गरम असतो तोपर्यंत हे बारीक होतं, थंड झालं की होत नाही, म्हणून गरम गरमच कढईत हे बारीक करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता आपला खरडा किती सुंदर तयार झालेला आहे, बघूनच समजते तुम्हाला। अशा पद्धतीचा तुम्ही एकदा खरडा नक्कीच करून बघा। आता त्यावर थोडंसं लिंबू पिळायचं। लिंबू पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर पिळा, नाही आवडलं तरी चालेल। गरम गरम भाकरीसोबत हा खरडा म्हणजे काय सांगू, जेवणाची रंगतच वाढते। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। श्री स्वामी समर्थ।